जम्मू काश्मीरच्या कुपवाडात मुसळधार पाऊस झालाय तर अनेक ठिकाणी तुफान गारपीटही झाली। जोरदार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। यूपीच्या गोरखपूरमध्ये तुफान वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली। पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं तर अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। कर्नाटकमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। कलबुर्गीत अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली तर याचा वाहतुकीवरही परिणाम झालाय। परभणीच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालाय। मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं, यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। लातूरच्या उस्तुडी आणि औसा तालुक्यातील किल्लारी गुबाळ या गावासह परिसरात सलग 2 तास ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। पावसामुळे या भागातले नाले आणि ओढे भरून वाहत आहेत, त्यामुळे किल्लारी ते गुबाळ या मार्गावरील पुलावरून ओढ्याचं पाणी वाहायला परिणामी 2 मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे। सांगली जिल्ह्यातील पावसाचा जोर आता मंदावलाय। 2 दिवसांपासून जिल्ह्यामध्ये पावसानं उघडीप घेतली, त्यामुळे आता कृष्णा नदीच्या पाणी पातळीत घट झाली। संततधार पावसामुळे कृष्णेची पाणी पातळी 16 फुटांपर्यंत पोहोचली होती, मात्र आता 3 फुटानं घट झाली असून आयर्विन पुलावर कृष्णा नदीची पाणी पातळी 13 फूट इतकी नोंदवली आहे। जालन्यातील परतूरमध्ये मुसळधार पावसामुळे भुयारी मार्ग स्विमिंग पूल बनलाय। परतूर शहरातून आष्टीकडे जाण्यासाठी हा भुयारी मार्ग तयार केला, मात्र पावसामुळे या मार्गात पाणी साचल्याने वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं। विशेषतः केळी पिकांचं मोठं नुकसान झालं। 2 एकरावरील केळी बाग पावसामुळे उद्ध्वस्त झाली। यात शेतकऱ्यांचं 12 लाखांहून अधिक रुपयांचं नुकसान झालंय। जालन्यात पावसामुळे जमिनीत साठलेलं पाणी विहिरी शेजारच्या शोषक खड्ड्यात जिरलं, त्यामुळे विहिरीत पाण्याची कमालीची आवक झाली। शेतकऱ्यांनी विहिरी शेजारी पाण्याची आवक वाढवण्यासाठी शोषक खड्डे खोदले होते। अकोल्यातील बाळापुरात रस्त्याची दयनीय अवस्था झाली। पारस उरळ, अंतरी फाटा, काजीखेड, निंबी, मानकी या बहुतांश ठिकाणी पावसानं रस्ता उखडला, याचा वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय।